नाही, आता आम्ही बनवतोय पापलेटचं कालवण. त्याच्यासाठी आम्ही आणलेलं आहे मालाडमधून पापलेट. आता सगळी तयारी पण करून दिलेली आहे आणि आता आम्ही सुरुवात करणार आहे पापलेटची करी. तर बघा, थोडा हिंग टाकतो. मी पहिला तेल टाकलेलं आहे, मग तेलावर थोडासा हिंग टाकला, 2 मिरच्या टाकलेलं आहे, मग लसूण, थोडा लसूण ब्राऊन होऊन दे. लसूण ब्राऊन झाल्यावर आपण त्याच्यावर कांदा टाकतो. ह्या रेसिपीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? रेसिपी आता एकदा सगळं झाल्यावर लोक ज्यावेळी जेवायला बसतील ती स्वतःच बोलतील की रेसिपी कशी होती. ओके पण आता प्रयत्न आपला आहे की चांगला व्यवस्थित कालवण करायचा हा प्रयत्न आहे. ओके. ह्यात आपण 2 वेलची टाकलेल्या आहेत. 2 वेलच्या पण आपण टाकलेल्या आहेत जरासं चांगल्या स्मेलसाठी. मंद जाळावर थोडासा कांदा आपण करतोय. आता हे आपण काय टाकले? धणे पावडर टाकली. ओके. तर हे आम्ही टॅमॅटो कापलेली आहे. ही बघा एवढी, ह्याच्यातला जेवढं अर्धापर्यंत आपण टाकणार आहोत. छान सुवास सुटला आहे, खमंग सुवास आहे. आणि आता हे मिक्सरमध्ये घालून बारीक करण्यात येणार आहे. हे काजू असं मिक्स वाटण करत आहे, त्याचा रस काढ. तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये घालून वाटायचं आहे. ते वाटून झालं की त्याला पुन्हा याला थोडंसं तेल घालून फोडणी द्यायची आणि मग मसाला, हळद, गरम मसाला प्रमाणात टाकून ते कालवण जे होणार त्याच्यात मग हे आपल्याला खोबऱ्याचा जो रस आहे तो टाकायचा आहे. खोबरं आणि काजू. हां, खोबरं आणि थोडेसे काजू. तुम्ही कुठून इन्स्पायर झालात ह्या रेसिपीसाठी? नाही, रेसिपी ही इन्स्पायर झालं नाही. मी असं जिकडे तिकडे बघायचो, रस्त्यावर लोक जेवण घेऊन यायचे, टेस्टी असायचे. मग अशा लोकांना मी विचारायचो की जेवण तुमचं टेस्टी काय आहे. तर अशा वेळी ते कळायचं की बाबा जेवण करताना पण डोक्याचा वापर केला पाहिजे. डोक्याचा वापर न करता जेवण जे करतात ते जेवणच असते. मग हे काय असते? नाही, ते जेवणच असते. म्हणजे खा नाही तर मर मेल्या असं असते. हे आता आपण जे वाटण बनवलं होतं, म्हणजे जो मसाला विसाला सगळं आपण ते आता बारीक वाटण केलेलं आहे आणि त्याला आपण हळू फोडणी देतो. चवीपुरतं आपण मीठ टाकलेलं आहे. नंतर तुम्ही एवढ्या उशिरा हळद टाकली, ह्याचं कारण? उशिरा हळद म्हणजे आता वाटण टाकलेलं आहे. ते वाटण टाकून झाल्यावर मग ते आपण त्याला रंग येण्यासाठी हे सगळे प्रकार आहे. थोडंसं त्याचा रंग आला पाहिजे सुंदर. हा कोणता मसाला? काश्मीरी लाल आहे. म्हणजे कलर येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल तिखट टाकले? येस, कलर आला पाहिजे. जरा असं वाटलं पाहिजे की बाबा कालवण आहे. ओके. नाही तर ते वरण वाटते. हा, म्हणजे चिंचेचा जो काय खोल काय तो आपण चिंच भिजत टाकली होती. खोबरं टाकल्यानंतर म्हणजे खोबऱ्याचा जे आपण रस टाकल्यानंतर आपण आता चिंचेचं पाणी लावलं की ज्याच्यामुळे ते फुटत नाही आहे. ओके. हा, आणि आता तो कालवण ज्यावेळी उकळेल तर उकळल्यानंतर आपण मासे टाकणार आहोत आणि 2 मिनटं उकळल्यावर बस. आता हे सगळं उकळलेलं आहे आणि आता आपण हा एक एक मासा याच्यामध्ये टाकतो. तुम्ही मासे कशात मॅरिनेट केलात? काय काय टाकले? आपण मसाला, थोडंसं मीठ, हळद, लिंबू, आल्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, असं सगळं आपण ते मॅरिनेट केलं होतं. तुमचा कोणता सिक्रेट मसाला आहे का? नाही, आपला मसाला सिक्रेट नाही आहे. आपला सगळा मसाला मिरच्यापासूनच बनवलेला आहे. सिक्रेट आपण काही ठेवलेली नाही. आता फक्त एका उकळीची वाट आपण बघतो. मग कालवण रेडी. मग आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून. कसा आहे कालवण? कालवण फारच सुंदर आहे.
पापलेट आतमध्ये जिवंत झाल्यासारखं वाटते. कर्माचा उकाळा कसा आला बघा, असा उकाळा आला की आता हे सगळं बारीक करून ठेवून देणार. ही कोथिंबीर आपण टाकलेली मोजून 2-3 मिनिटं, त्याच्यावर नाही. तर आजचा मेन